नमस्कार मित्रांनो, आज आपल्या द्राक्षाच्या बागेत आलेत व्यापारी आलेले लगेच काही व्यवहाराला बसत नाही. पहिला बाग फिरून बघतो, जर त्याला माल पसंत पडला तर व्यवहाराला बसतोय. तर आता आपल्या बागेत आलेत फिरायला, बघूया त्यांना पसंत पडतोय का. जर पसंत पडला तर नक्कीच व्यवहाराला बसतील, नाही पसंत पडला तर काहीतरी कारण सांगून निघून जातील. आपला माल चांगला असल्यामुळे व्यापाराला माल पसंत पडणार ह्याची मला गॅरंटी होती, आणि झालं पण तसं. व्यापाराला माल पसंत पण पडला ना, आम्ही व्यवहाराला पण बसलो. पण व्यापाऱ्याने सांगितलेलं दर आणि माझ्या अपेक्षा ह्याच्यामध्ये जरा फरक पडत होता, त्यामुळे आमचा व्यवहार होत नव्हता. त्यामुळे आमचा मध्यस्थी मित्र काय म्हणतोय बघा. ठेवायचा माल आहे बी ठेवून राहतो काय बरं एक काम करा काय बंडू, करायचं. सरळ आहे ना, एक दोघांनी दाखवू, आयडिया घे. तुझ्यासाठी म्हणून ऑलवेज वेलकम. फोन कर कधी पण. हे बघ तुम्ही ते साधा पावरचं घेणार नाही तसं घ्या. तुमची फायनल आता आपण 1-2 दिवसात 2-3 व्यापारी दाखवून दर वाढतो का बघायचं. जर दर जास्त मिळाला तर त्यांना द्यायचा, जर नाही मिळाला तर परत यांनाच फोन करून माल द्यायचा. कारण इथं आपला मित्र काम करतो आणि मित्रांना सांगितलं तू कधी पण ये, काही अडचण नाही, आम्ही सांगितलेल्या रेटमध्ये तुझा माल काढतो. आणि ह्या व्यापाराला माल द्यायचं कारण एक आहे की हे द्राक्ष व्यापार क्षेत्रातले विश्वासाचं नाव आहे. यांनी जर एक वेळ माल घेतला, त्याच्यानंतर दर किती जरी कमी आले तर ते दिलेल्या दरामध्येच माल काढणार, 1 रुपया कमी न करता, आणि 100% पैशाची गॅरंटी असते. त्यामुळे माल ह्यांना द्यायची माझी इच्छा होती, पण आमचा व्यवहार काही रुपयामध्ये थांबला. बघूया आता 1-2 दिवसात जर आपल्याला दर चांगला मिळाला तर ठीक, नाही तर परत ह्यांनाच माल देऊन टाकायचा. धन्यवाद.